हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. निशाच ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मला आपल्या शेतात कोणतं काम आहे ते आपण बघू. आणि तुम्ही बघू शकता की शेतातलं वातावरण कसं आहे. सगळीकडे हिरवाळ आहे आणि या शेतामध्ये आपल्याला खत द्यायचं आहे कपाशीच्या झाडाला. आणि हा बघा राजू, याचं नाव राजू आहे. हा आमच्या शेताला लागून एक घर आहे त्या किशोरचं, त्यांचा कुत्रा आहे. या शेतामध्येच येऊन राहते हा दिवसभर. या बाया किती वेळपासून वाट बघत आहे माझी. आज मला थोडा उशीरच झाला यायला, तर त्यांना म्हणत आहे मी की चला आता लवकर सुरू करू कामाला. बायांचं बोलणं सुरू आहे, म्हणजे खत कधी द्यायचं कधी नाही द्यायचं याबद्दल बोलणं सुरू आहे. त्या म्हणत आहे की पाऊस लागून पडला की मग खत देणं खूप अवघड होते, त्याच्यामुळे खत आत्ताच द्यावं लागते आणि पाऊस कधीही येऊ शकतो असं त्या म्हणत आहे. हे बघा कपाशीची झाडं आहे, हे लाईनशीर, आणि त्या तिथून सुरू करायचं आहे आम्हाला. आणि खत द्यायला सुरुवात झाली आहे. आणि काल पाऊस झाला होता, तर पाऊस झाल्यामुळे काय झालं की जमीन कशी भुसभुशीत झालेली आहे, आणि जमीन भुसभुशीत झाली आहे त्याच्यामुळे पाय गळत आहे. तर पाय समोर समोर सरकायसाठी थोडा वेळ लागत आहे. आणि आज खत देणं खूप आवश्यक होतं, कारण कसं पाऊस जर येऊन पडला तर मग खत देणं देऊ शकत नाही आपण. आणि पाऊस आला की कसं पावसामुळे खत वाहून जाते, त्याच्यामुळे खत आजच देणं जरुरी होतं. बाया आणि किशोर कसं पाणी प्यायसाठी तिकडे गेले आहे. किशोर खत टाकत आहे माझ्या साडीच्या पदरामध्ये, आणि मी ते पदर बांधून घेते. पावसाची बारीक बारीक थेंब लागलेली आहे, म्हणून ते खत देणं लवकर लवकर खत द्यायचा प्रयत्न करत आहोत आम्ही. जमीन खूप ओली असल्यामुळे विळ्याला माती लागून येत आहे, तर मी ते विळा त्या गवतानी पुसून घेतला. आमच्या शेतातील दृश्य कसं आहे ते कमेंट करून सांगा. बघा कसं वाटत आहे. खत दिल्यावर निदान 4 तास तरी पाऊस नाही पाहिजे, कारण कसं खत दिल्यानंतर ते कपाशीच्या झाडाला खत छान जिरलं पाहिजे, आणि पाऊस आला तर कसं ते खत सगळं वाहून जाईल. त्याच्यामुळे 4 तास तरी पाणी नाही पाहिजे, आणि नंतर आला तर काही होत नाही, पण सध्या तरी नाही पाहिजे. आणि काल पाऊस झाल्यामुळे कपाशीचे झाड छान फुललेले आहे. आणि किशोर बघा सगळ्यांना खत देत आहे नेऊन. लवकर लवकर झालं पाहिजे याच्यासाठी तो लवकर लवकर सगळ्यांना खत नेऊन देत आहे. आणि हे बघा जवळजवळ खत देणं झालंच आहे, थोडंसंच राहिलं आहे. आणि आभाळ खूप झालेलं आहे, पाऊस येते की काय माहित नाही.
आणि कसं आहे वातावरण हे कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करा, लाईक करा. आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.